पाकिस्तान सोबत आता फक्त दहशतवाद आणि पीओके बाबतच चर्चा होईल. पंतप्रधान मोदींनी ठणकावलं. घमंडी पाकिस्तानला 3 दिवसातच गुडघे टेकायला लावले. पंतप्रधान मोदींचं विधान. भारतीय माता भगिनींचं कुंकू मिटवण्याचं पाप करणाऱ्यांना धडा शिकवला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सडेतोड विधान. ऑपरेशन सिंदूर हे दहशतवादाविरोधात भारताचं धोरण. मोदींचा इशारा. यापुढे दहशतवादी हल्ला केल्यास मुहतोड जवाब देणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पाकला इशारा. टेरर, ट्रेड आणि टॉक एकत्र जाऊ शकत नाहीत. मोदींनी पाकिस्तानला ठणकावलं. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अणुयुद्ध थांबवलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा. युद्ध न थांबल्यास व्यापार करणार नाही. ट्रम्प यांचा भारत आणि पाकिस्तानला इशारा. लाडक्या बहिणींना आता मिळणार 40,000पर्यंत कर्ज. सरकारकडून मिळणाऱ्या हप्त्यातनं होणार कर्जाची परतफेड. अजित पवारांची माहिती. पवार काका पुतणे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच महायुतीचे नेते आणि शरद पवार एकाच मंचावर. राज्य सहकारी बँकेच्या कार्यक्रमाला उपस्थिती. गडकरी पवारांचीही भेट. 10वी परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार. दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार. तर सकाळी 11 वाजता बोर्डाची पत्रकार परिषद. बीड आणि संभाजीनगरमध्ये अवकाळीची हजेरी. अचानक आलेल्या पावसानं संभाजीनगरमध्ये टरबूज वाहून गेले. तर बीडमध्ये पावसामुळे पेट्रोल पंपावरचं छत कोसळलं. कोल्हापुरात मुसळधार पाऊस. अनेक भागांमध्ये साचलं पाणी. तर नाशिकच्या सटाण्यामध्ये जोरदार पाऊस. वाऱ्यासह गारांचा पाऊस झाल्यानं पिकांचं नुकसान. विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा. रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटला रामराम. निर्णय घेण्याची हीच खरी वेळ. विराटची भावनिक पोस्ट.